पु ल देशपांडे, अपूर्वाई, पान क्रमांक 188. थंडीचा कडाका वाढत होता, परंतु अजून हिमसेक मात्र सुरू झाला नव्हता. लंडनच्या मुक्कामात हवेचा तेवढाच एक चमत्कार पाहायचा राहिला होता. बाकी फॉग, स्मॉग आणि हवामानाची इतर सर्व लहरी भरपूर अनुभवल्या. त्यातल्या त्यात दाट धुक्याचा अनुभव एकदा लंडनच्या पोलिसाला आणि एका पोस्टाच्या पेटीला टकरावून मी घेतला होता. इंग्रज लोक याला पी सूप धुकं म्हणतात, म्हणजे कोकणातल्या गुळवणी इतकीच दाट धुकं. देशावरच्या मंडळींनी पिठल्या इतकं दाट म्हटलं तरी चालेल. साऱ्या लंडनभर आंधळी कोशिंबीर चालते. रेल्वेचे 1-2 अपघात होतात, मोटारी रस्त्यातून रांगायला लागतात, माणसं अंदाजानं पावलं टाकतात आणि अशाच वेळी नाताळ येतो. मला नाताळ म्हटलं की ओ हेनरीच्या त्या प्रसिद्ध कथेची आठवण होते. लंडनच्या प्रचंड दुकानातून नाताळचे जंगी सेल सुरू झाले. नाताळाला 8-10 दिवस अवकाश होता, पण दुकानं गिऱ्हाईकांनी तुडुंब भरली होती. ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडली वगैरे लंडनच्या बाजार भागात तर गर्दी आवरायला खास पोलीस नेमले होते. त्यातल्या त्यात एखादा उजळ दिवस मिळाला की लोकांच्या उत्साहाला ऊत येई. बाकी अशावेळी वाटतं की माणूस या प्राण्याच्या इतर सगळ्या व्याख्या रद्द करून माणूस म्हणजे खरेदीत आनंद मानणारा प्राणी एवढी एकच व्याख्या मंजूर करावी. दाढीवाला सांताक्लॉज पोरांना आवाहन करीत होता. ही परस्परांना द्यायच्या बक्षिसांची खरेदी एकमेकांना नकळत करायची. हे गुपित नाताळाच्या रात्री उघडं करायचं. सुंदर सुंदर बाहुल्यांना हेवा वाटावा अशी ही गुटगुटीत सोनेरी कुरळ्या केसांची इंग्लिश बालकं आपले निळे निळे डोळे विस्फारून दुकानातल्या काचांपलीकडचा खेळ पाहताना पाहून मला आता आनंदानं गदगदून यायचं. सांताक्लॉज हा मुलांचा सगळ्यात आवडता देवदूत. हा ख्रिसमसच्या रात्री घरांच्या दोराड्यातून गुपचूप खेळणी ठेवून जातो. इंग्लंडच्या मुक्कामात मी निरनिराळ्या दुकानातून हिंडलो. सेल्फ्रिजीस, हाऊन्सडीचसारखी प्रचंड दुकानं पाहिली, परंतु खेळण्याच्या दुकानातून हिंडण्यासारखा आनंद नाही. शेकडो मुलं त्या 5-5 मजली खेळण्याच्या दुकानातली हजारो तऱ्हेची खेळणी अशा काही डोळ्यांनी पाहतात की आपण मुग्ध होऊन त्या चिमुकल्या डोळ्यातल्या बाहुल्यांचा नाच पाहावा. पापण्यांची पाखरं काय भिरभिरतात, ओठांचे चंबू काय होतात, चिमुकल्या टाळ्यांच्या पाकळ्या काय उधळतात. एवढंच नाही तर एकदा तर बॅटरीवर चालणारा खेळातला बँड सुरू झाला आणि चिमुकल्या गिराईक मंडळींनी त्या दुकानातच सांघिक नृत्य सुरू केलं. लाजरी बुजरी पोरं देखील 2-4 मिनिटात त्या दंग्यात सामील झाली. ही खेळणी विकणाऱ्या पोरीही चतुर. त्यांना त्या चिमण्या गिराईक गुंगवण्याची कला जमलेली असते. मग त्याही मुलात मूल होऊन जातात. आमच्या आयुष्यात दुर्दैवानं खेळणंच आलं नाही. लहानपणी नाही म्हणायला बावला बावलीच्या लग्नाचे खेळ खेळलो आहे, पण भूमिका 2, एक भटजी किंवा दुसरा सनईवाला. मला भटजीची नक्कल फार लहानपणी यायला लागली आणि नागपुड्या चिमटीत धरून सनई वाजवता येत असे. त्यामुळे बावला बावली कशीही का असेना, भटजीला आणि सनईवाल्याला त्याचं काय अशा भावनेनं त्या खेळण्याकडे आम्ही पाहिलं. त्यातून आमच्या लहानपणी ज्यांना बावल्या म्हणत त्या पदार्थांचं वर्णन काय करावं. एका लाकडी ओंडक्यावर पिवळे तांबडे हिरवे रंग असत, हात अंगाला चिकटलेले असत, डोक्यामागून पाठीच्या खाली पायापर्यंत एक सपाटी असे. ही बाहुली टेकूशिवाय उभी राहिली नाही आणि आयुष्यात कधी खाली बसली नाही. तिचा उपयोग खेळणं, खिळे ठोकणं, जात्याचा खुंटा बसवणं अशा विविध प्रकारे केला जाई आणि ही बाहुली पिढीजात टिकत असे. मुलींना निदान बाहुली होती, मुलांना फक्त मैदानी खेळ. सारे आळीत एखाद्या मुलाकडे बॅट असायची क्रिकेटची आणि त्याचे 3दा आऊट झाल्यास एकदा आऊट असे कोष्टक असायचं. हे निमूटपणे वाचण्या मान्य वाजून गत्यंतर नसायचं. इंग्रज पोरांच्या भाग्याचा हेवा वाटला. अर्थात हल्ली आपल्याकडेही खेळण्यांकडे सगळं लक्ष जायला लागलं आहे आणि मुलांना भरपूर खेळणी मिळायला लागली आहेत. पण बाहुल्या मुलींना खेळायला देण्याऐवजी आईच त्यांचं प्रदर्शन मांडून त्यांच्यावर लेख वगैरे लिहितात असं माझ्या लक्षात आलंय. अशावेळी मुलींची आणि या मुख्या बाहुल्यांची फार दया येते. बाहुल्या पोरींच्याच हाती सोपवाव्यात. कपाडातल्या बाहुल्या अगदी नव्या कोऱ्या असल्या तरी त्या करून वाटतात. माझ्या एका मित्राच्या मुलीनं परवाच माझी आपल्या 6 मुलींची ओळख करून दिली. त्यांची अवस्था पाहून त्या पोरींची लग्न कशी होणार याची काळजी मला लागली. 6 एकही हातीपायी धड नव्हती. रंग उडालेले, हात ढिले झालेले, पाय तुटलेले अशा अवस्थेतल्या त्या तिच्या 6 पोरी आम्हाला तशा वाटत होत्या, पण आईसाहेब खुश होत्या. रोज संध्याकाळी त्यांची लग्न होतात ही देखील बहुमोलाची माहिती त्यांनी मला पुरवली. बाकी इंग्रज पोरी देखील आपल्याच मुलींसारख्या त्या बाहुलांचे धिंडवडे करतात. छान सुबक बाहुलीचा ह्या पोरींना हेवा वाटतो की काय कोण जाणे. तिला एकदा मातीत लोळवून विद्रूप केली की मग प्रेमाचं खरं भरतं येतं. बाकी नाताळात केवळ मुलंच त्या सगळ्या नव्या खेळण्यांनी खेळतात असं नाही. बच्चा, बच्चे का बाबा आणि आई देखील मुलात मूल होऊन खेळत असतात. परदेशातला हा नाताळ एखाद्या पाश्चात्य कुटुंबात साजरा करावा अशी माझी फार इच्छा होती.
परंतु ख्रिसमस सुरू व्हायच्या सुमाराला लंडनमधला मुक्काम हलवून पॅरिसला जायचं होतं. पॅरिसमध्ये माझे मित्र माधव आचवल यांच्याखेरीज माझ्या कोणी ओळखीचं नव्हतं आणि जनरल द गॉल खेरीज दुसऱ्या कुठल्याही फ्रेंच रहिवाशाचं मला नावही माहिती नव्हतं. परंतु फ्रान्समध्ये नाही तर जर्मनीत अचानकपणे एकाच नव्हे तर 5-6 कुटुंबात नाताळ साजरा करायचा योग आला. आचवलांचे बंधू गेली 2-3 वर्ष जर्मनीत उच्च शिक्षणासाठी राहिले होते. त्यांचं आमंत्रण आलं आणि ख्रिसमसच्या आधी आम्ही लंडन सोडलं. आता लंडनचा आमचा ऋणानुबंध संपला होता. पॅरिसचा 2 महिन्यांचा मुक्काम आटोपल्यावर फक्त 2 दिवसांसाठी लंडनला येऊन हिंदुस्थानात परतण्यासाठी आम्ही बोट पकडणार होतो. लंडन ते पॅरिस विमानानं 1.5-2 तासात पोहोचता येतं. पॅरिसच्या विमानतळावर आल्यावर सारा व्यवहार करपल्लवीत सुरू झाला. माधव आचवल आमच्या आधी काही महिने पॅरिसला येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांना फ्रेंच शब्द, काही आवश्यक वाक्य आणि दुकानदारांना समजावणाऱ्या खुणा यांचं ज्ञान झालं होतं. ब्रोशा नावाच्या पॅरिसच्या भागात एका खाजगी हॉटेलात ते राहत होते. त्यांच्या शेजारी आम्हालाही खोली मिळाली. तिथे 1 रात्र मुक्काम करून लगेच आम्ही आगगाडीने जर्मनीतल्या क्रेफेल्ड शहरी जायला निघालो. भोवताली सारं पॅरिस पसरलं होतं आणि तूर्त यातलं काही म्हटल्या काही पाहायचं नाही असा निश्चय करून आम्ही पॅरिस सोडलं. पहाटे आमची आगगाडी जर्मनीच्या दिशेनं निघाली. गार दू नॉर्द हे पॅरिसमधलं बोरीबंदरसारखं भव्य पण काळोखे स्टेशन आणि शेवटी संध्याकाळी आलेलं क्रेफर्ड स्टेशन. या पलीकडे या प्रवासात काहीही समजलं नाही. आजूबाजूचे प्रवासी फ्रेंच भाषेत बोलत होते. बहुतेक मंडळी आपल्याकडे मुंबईहून होळी दिवाळीला जसं माणसं खेड्याकडे जातात तशी नाताळाला निघाली होती. वाटेत बेल्जियमची सीमा ओलांडताना 2-3 धिप्पाड लष्करी अंमलदार डब्यात शिरले. त्यांनी आमचे पासपोर्ट पाहिले. ट्रान्झिट व्हिसा असल्याची खात्री करून घेतली. त्यातल्या एकानं आमच्याकडे हिंदी नाणी काय आहे त्याची चौकशी केली. सुरुवातीला आम्हाला काही कळेना. शेवटी त्यानंच तोडक्या मोडक्या इंग्रजीत समजावून सांगितलं. आम्ही त्याला हिंदी नाणी दाखवली. ती घेऊन त्यानं त्याच्या बदली आम्हाला बेल्जियमची नाणी देऊ केली. आम्ही बिस्किटांच्या बशीतले शिष्टाचार म्हणून एकच बिस्किट उचलतात तसं एकच नाणं उचलून आमची सगळी नाणी त्याला बक्षीस दिली आणि त्याला हॅपी ख्रिसमस केला. हे सगळं प्रकरण नीट लक्षात येईपर्यंत माझी उगीचच बोबडी वळाली होती. जर्मनीला जाताना वाटेत मॅजिनो की सिगफ्रीड अशी कुठली तरी भिंत लागते असं उगीचच कोणीतरी सांगून आम्हाला उचकून दिलं होतं. त्यामुळे दिसेल त्या पडक्या भिंतीला मॅजिनो किंवा सिगफ्रीड ठरवण्याच्या भानगडीत बराच वेळ गेला. पुढे कुणीतरी मला या दोन्ही लाईनी जर्मनी खालीहून गेल्या होत्या असं सांगून पूर्णपणे निराशा केली.